त्यासाठी मी 8 कांदे, बारके कांदे होते म्हणून मी 8 घेतलेले आहे. जर मोठा असलं कांदा तर 4 घेऊ शकता. मी तर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून. कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 5 अंडा. तर आपली कढई तापलेली आहे. तर आता इथं मी 5 चमचा तेल टाकणार आहे. आज आमच्या इकडे पाऊस सुरूच आहे दिवसभरात. मग थंड वारं सुटलेलं आहे आणि मग आज म्हटलं आज अंडा मसाला करावा, अंडा भुर्जी करावं म्हणून. तर आता आपलं तेल इथं तापलेलं आहे. तर त्यात आपण कांदा घालून घेऊया. तर आता इथं कांदा मी हे भाजून घेणार आहे चांगलं. हे चांगलं भाजून घ्यायला पाहिजे कांदा. कांदा कच्चा चालत नाही अंड्या भुर्जीमध्ये. तर चांगलं हे लालसर होईपर्यंत मी कांदा भाजून घेणार आहे. आज प्रिया आणि साई अभ्यासला बसलेले आहेत म्हणून साई नाही इथं माझ्यापाशी. चांगला आपण परतून घेऊया कांदा. तर आता इथं बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग कसा गुलाबी झालेला आहे. तर आता मी यात मिरची घालून घेणार आहे. कांदा चांगला भाजून झालेला आहे आपले. तर आता मी यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहे. आता हे टोमॅटो पण चांगले मॅश व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये. गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता हे कांदा आणि टोमॅटो छान मॅश झालेला आहे. आणि आता मी यात लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला हे एवढे सगळे मसाले यात घालणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. आता 5 मिनिट आपण हे सगळे मसाले परतून घेणार आहोत. कांदा टमाटर मॅश झालेला आहे त्याच्यामध्ये. हे कसं झटपट होणारी रेसिपी आहे. तर आता इथं मी जे अंडी घेतलेले आहेत ते आता फोडून मी यात घालणार आहे. तर आता हे सगळे अंडे मी त्यात घातलेले आहे. हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
त्याचा वास खूप छान येत आहे. हं. तर आता मी यात चवीनुसार मीठ घालणार आहे. तर आता मी यात बटर घालत आहे. बटरनी चव आणखी वाढते. आणि आता मी वरून हे बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं आपली भुर्जी तयार झालेली आहे. तर आता इथं आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे. तर हे अंडा भुर्जी तुम्ही चपाती बरोबर किंवा पाव बरोबर सर्व्ह करू शकता. आणि असंच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर धन्यवाद.